नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त दह्यातली चटपटीत मिरची कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी ते मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी बारीक चिरलेल्या मिरच्या। तर ह्या मिरच्या घेताना स्वच्छ धुवून पुसून नंतरच चिरून घ्यायच्या। आणि ते भाजलेले जिरेची पूड घेतली आहे 1 चमचा, 4 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट। तर आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवायचे। जर भाजलेले जिरेची पूड नसेल तर तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर ह्या चिरलेल्या मिरच्या त्यामध्ये टाकायच्या। आता ह्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या। तर इथे मिरच्या छान अशा परतून झालेल्या आहेत, 1 मिनिट झाले आहेत मिरच्या परतून। आता यावर झाकण ठेवून आणखीन 1 ते 2 मिनिट आपल्याला ह्या वाफून घ्यायच्यात आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून वाफून घ्यायच्या। तर इथे 2 मिनिट झालेले आहेत। आता यावरला ताट काढून पाहूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मिरची छान अशी वाफवली गेली आहे, छान परतली आहे। आता यामध्ये जिरी पावडर टाकायची। आता ही जिरी पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। तर अशा पद्धतीने जिरे पावडर छान अशी व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये दही टाकायचे। तर आता हे सर्व दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता मध्यम आचेवर ही मिरची दह्यात पूर्णपणे शिजवून द्यायची। तर अशा पद्धतीने सतत ही दही आणि मिरची हलवत ही शिजवून घ्यायची आहे। आता यातलं पूर्ण दही आटलं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। आता यात मीठ टाकून हे 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि आता शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता हा शेंगदाण्याचा कूट 1 मिनिटभर यात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। तर इथे हे छान असं मिक्स करून झाले आहे। आता गॅस बंद करायचा आणि ते मस्त आपली ही दह्यातली चटपटीत अशी मिरची तयार झाली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत। धन्यवाद।